हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की क्रॉसपट्टीचं माप पेपरवर कशा प्रकारे काढायचं. तर मी तुम्हाला या ठिकाणी घेतलेलं साहित्य दाखवते. 2 पट्ट्या, 2 पेन आणि टेप, वही आणि वहीवर मी जे आपण माप काढणार आहोत ते लिहिलेलं आहे आणि हा पेपर आणि कैची. चला तर मग आता आपण माप काढायला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी हा पेपर जॉईंट घेतला आहे, मध्ये या पेपरला जॉईंट आहेत आणि याच पेपरवर आपण पुढचा आणि मागचा भाग काढणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर आता आपण टेपच्या मदतीने माप काढणार आहोत. तर मी उंचीमध्ये 1 इंच घेते. खालच्या साईडने मी उंचीमध्ये 1 इंच घेते. त्यावर मी अशा प्रकारे टिक केली आहे, तुम्ही बघू शकता. तर मी 2 साईडला टिक मारते, कारण की माप खालीवर व्हायला नको किंवा तिरकं वगैरे व्हायला नको, यासाठी आपण 1 इंच खाली असे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 12.5. त्या टिकच्या तिथून आपल्याला वर 12.5 घ्यायचे आहेत आणि आपण खाली 1 इंच वाढवलंय उंचीमध्ये. इथे पण मी सेम खाली जसं केलं तसंच वरती पण 2 टिक मारून घेते, जेणेकरून आपली रेषा ही सरळ येईल आणि तिरकी वगैरे होणार नाही. त्यानंतर आता आपण रेषा मारून घेऊयात, जे आपण डॉट केले त्यांना जोडून. तर आता आपण यानंतर घेणार आहोत शोल्डरचा बॉक्स आखून. शोल्डरसाठी मी इथे 5.5 इंच असलेला बॉक्स बनवणार आहे. वरून आणि खालून दोन्ही पण ठिकाणी आपण 5.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. आता मी जी लाईन काढते ती आपण छातीसाठी वापरणार आहोत. त्यावर आपलं छातीचं माप येणार आहे. तर आपल्या अशा प्रकारे 2 लाईन काढून झाल्या आहेत. रेड कलर दिसत नसल्यामुळे मी या ठिकाणी ब्ल्यू कलरचा न्यूक स्केच पेन घेतला आहे आणि आता आपण हा 5.5चा बॉक्स रेडी करतोय. तर मी या ठिकाणी गळा रुंदी टाकत आहे 2.5. 2.5 खाली आणि वर दोन्ही ठिकाणी मी टिक करून घेते. नंतर त्यावर आपण रेषा मारणार आहोत आणि गळ्याचा शेप देखील देणार आहोत. मी तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करते. आत्ता आपला शोल्डरचा आणि गळा रुंदीचा बॉक्स तयार झालेला आहे. आता आपण जो बॉक्स काढला आहे त्याच्या पुढे 1.5 इंच मुंड्याचा शेप देण्यासाठी घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे तिथे आपल्याला 1.5 इंच घेऊन अशी तिरकी रेषा मारायची आहे. त्यानंतर आता आपण चेस्टसाठी माप घेऊयात. तर इथे चेस्ट आहे 36 आहे छाती. तर 36चा चौथा भाग 9 येतो, म्हणून इथे मी 9 इंच घेतले आहेत. त्यामध्ये आपण मार्जिन 1.5 इंच वाढवणार आहोत आणि हा 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे जिथे वर टक्स येतो त्यामुळे अजून मी अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा घेते. आता कमरेचं माप टाकूयात. कमर आपली 28 आहे, तर 28चा चौथा भाग 7 येतो. तर या ठिकाणी मी कमरेचं माप 7 घेतलं आहे आणि त्याच्या पुढे 2.5 इंच आपली मार्जिन आणि त्यापुढे 1 इंच घेणार आहोत. म्हणजेच कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंच प्लस 1 इंच अशा प्रकारे आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. तर आता जी मापं टाकली आहेत त्या मी रेषा मारून घेते. आत्ता गळ्याचा आणि मुंड्याचा शेप ही पट्टी वापरून देऊयात. तर अशा प्रकारे पट्टी आपल्याला मुंड्याच्या भागावर ठेवायची आहे, जे की आपण 1.5 इंच वाढवलं होतं. त्या तिरके रेषेसमोर आपल्याला पट्टी अशा प्रकारे ठेवून
मुंड्याचा शेप द्यायचा असतो. आणि आता याच पट्टीने आपण गळ्याचा देखील शेप देऊन घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही लाईनना टच करून आपल्याला इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे. आणि हा 4 टक्सचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला खालून एक पट्टी कमी करायची आहे. तर जास्त जाड किंवा मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर आपल्याला खालून 2 इंचाची पट्टी कमी करायची आहे. आणि जर नॉर्मल असेल तर आपल्याला 1.5 इंचाची पट्टी कमी करायची आहे. ती अशा प्रकारे मी तुम्हाला लाईन मारून दाखवते. तर आता आपण या ठिकाणी टक्स पॉइंट घेऊयात आणि टक्स काढून घेऊयात, ते पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर या ठिकाणी मी टक्स पॉइंट घेतला आहे आणि तो टक्स पॉइंट आपला मेन केंद्रबिंदू असणार आहे. त्या टक्सच्या खाली मी बरोबर एक टक्स पॉइंट काढत आहे, जिथे आपल्याला टक्स मारायचा आहे. अर्धा इंचाचा टक्स असतो आपला दोन्ही बाजूंनी तो, आणि त्याची उंची आहे 2.5 इंच. आणि तो टक्स काढताना आपण जी लाईन मारली कमी करण्यासाठी, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे. ते कसं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते. अशा प्रकारे आपल्याला हा टक्स मारायचा आहे. आपण टक्स पॉइंटच्या जाग्यावर एक छोटंसं चिन्ह काढलेलं आहे प्लसचं. त्या चिन्हानुसार आपल्याला टक्स मारायचे आहेत. आता आपण हा क्रॉस लाईन मारून घेऊयात. जी पट्टी आपल्याला कट करायची ती आपण पहिले ती लाईन मारून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला टक्सच्या मधल्या रेषेला जॉईंट करत आपल्याला तिरकी लाईन मारायची आहे. आणि इकडे पुढच्या भागाला आपल्याला 1.5 इंच घेऊन पट्टीने त्या शेपमध्ये आकार द्यायचा आहे. इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि आपल्याला इथे असा राऊंड जरा शेप द्यायचा आहे क्रॉस सारखा. हा शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला जी आपली रेड कलरची लाईन आहे, त्या लाईनच्या खालची पूर्ण पट्टी आपल्याला कट करायची आहे. पण त्याआधी आपण टक्स काढून घेणार आहोत. तर जो प्लस पॉइंट घेतला आहे त्यानुसार मी या ठिकाणी टक्स मारते. टक्स कसे मारायचे ते मी तुम्हाला जवळून दाखवते, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. अशा प्रकारे आपल्याला टक्स घ्यायचे असतात. छोट्या साईजमध्ये, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे मध्यम आकाराचे आपल्याला टक्स 4 टक्स ब्लाऊजसाठी मारावे लागतात. आपल्याला सगळे 4 टक्स मारायचे आहेत पुढच्या भागासाठी. हे आपले हे 4 टक्स मारून झाले आहेत आणि हे त्यांचे पॉइंट, आणि मधला आहे आपला प्लस पॉइंट. टक्स आपल्याला अशा प्रकारचे मारायचे आहेत, जेणेकरून 4 टक्स मिळून एक असा गोल तयार होईल. तो कसा, तो तुम्हाला आता दिसेलच. अशा प्रकारचा आपल्याला गोल तयार होईल. अशा प्रकारचे टक्स 4 टक्स ब्लाऊजला मारायचे असतात. किंवा आपण त्या ठिकाणी गोल पाडून टक्स त्यानुसार देखील काढू शकतो. टक्स काढायला खूप सोपे असतात. अशा प्रकारे आपलं माप काढून झालं आहे. आता फक्त आपली क्रॉसपट्टी काढायची राहिली आहे आणि आपण आता पेपर कटिंग करूयात, त्यानंतर क्रॉसपट्टी काढूयात. पुढचा आणि मागचा भाग मी सोबतच कट करत आहे.
मुंड्याचा शेप देखील आपल्याला एकत्रच कट करायचा आहे. मार्जिनपेक्षा जे आपण जास्त एक्स्ट्राचं घेतले ती पट्टी आपण मागच्या भागाची कट करूयात आणि पुढच्या भागाची आपल्याला शिवणकामासाठी लागणार आहे, तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे. तर मी मागच्या साईडची पट्टी कट करते आणि पुढच्या साईडची पट्टी आपण तशीच ठेवली आहे. तर आता आपण पेपर मध्यभागी कट करून घेऊयात, जेणेकरून मागचा आणि पुढचा भाग वेगळा वेगळा होईल. तर अशा प्रकारे हा आहे मागचा भाग आणि हा पुढचा भाग. मागच्या भागाची कटिंग आपण ब्लाऊजवर बघूयात. आणि आता आपण ही क्रॉस लाईन कट केली, जी की आपल्याला एक्स्ट्राची होती ती आपण कट करून टाकली आहे. आता आपण गळा कट करूयात. आणि अशा प्रकारे आपल्याला पुढच्या ब्लाऊजचा भाग आणि मागच्या ब्लाऊजचा भाग झालेला आहे. आता फक्त आपल्याला क्रॉसपट्टी काढायची राहिली आहे. तर क्रॉसपट्टी काढण्यासाठी पहिला आपल्याला टक्सचा भाग मोजायचा आहे आणि किती चीट आपल्याला क्रॉसपट्टी लागते तेवढी घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी 10.5ची क्रॉसपट्टी काढते लांबीला. तर आपण क्रॉसपट्टी नॉर्मल साईजमध्ये काढत असतो 2.5 साईजची, पण मी या ठिकाणी 3 इंचाची क्रॉसपट्टी काढते. नंतर मी ब्लाऊजवर वाढवणार नाही आहे, क्रॉसपट्टी आहे तशीच कटिंग करणार आहे. तर आपली छाती 36 असल्यामुळे इथे 3.6 घेतला आणि ते वरती 1.25 इंच आणि पट्टीच्या साहाय्याने शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी काढून झालेली आहे. तर आता आपण कट करूयात. क्रॉसपट्टी काढायला खूप सोपी असते. आणि अशा प्रकारे आपला संपूर्ण 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. ही आहे आपली क्रॉसपट्टी. ही आपण 3 इंचाची काढल्यामुळे आता ब्लाऊजवर वाढवणार नाहीत, तसं मी त्यावर लिहून देखील टाकलंय की वाढवायचं नाही म्हणून. तर आता आपला मागचा भाग पुढचा भाग ब्लाऊजचा काढून झालेला आहे आणि आपण बाही कशी काढायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, का तर बाहीची आपल्याला लगेच गरज लागत नाही. अशा प्रकारे आपलं माप काढून झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.